पक्ष आमच्या कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी आहे. आदरणीय अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वसा जपण्याचा प्रयत्न दादांनी जसा केला तसा वहिनींनी देखील केलेला आहे. आणि या ठिकाणी वहिनींना मी विनंती करतो की आपण पत्रकार बंधू भगिनींना सामोरं जाऊया. नाही ना तुम्ही विचारा ना काय बाबा आमच्याकडे ऍक्शन असेल. राष्ट्रवादीचे भरपूर नेते तुमच्याकडे तर अर्ज मागण्यासाठी होते, मात्र बिनविरोध तुमची खासदारपदी निवड झाली. आज पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीनं तुमचा सत्कार करण्यात आला. आपली पहिली प्रतिक्रिया काय? निवडणुकीला तुम्ही लोकसभेमध्ये सामोरं गेलात, दुर्दैवाने पराभव स्वीकारावा लागला, मात्र आज परत एकदा खासदार म्हणून तुम्ही त्यांच्यासमोर जाताय. आपली पहिली प्रतिक्रिया? आपल्या सगळ्यांना नमस्कार. आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते. मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्यासमोर मी एक खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते. राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेने माझ्या या पाठिंब्यासाठी, या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केलेत, त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते. आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे, त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आजचा हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी, माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच मला बळ देणारी असणार आहे आणि या ऊर्जेवरच मी माझं पुढचं काम करणार आहे. आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने काम करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे. नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीचं सोनं करण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील. लोकसभेमध्ये तुम्ही सर्व मतदारसंघात घेतला, तिथं प्रतिसाद अतिशय चांगला होता असं सातत्याने सांगितलं जात होतं, पण जो पराभव झालेला आहे याची कारणं नेमकी काय आहेत? ती कारणं कुठे शोधलेली आहेत? कुठे तुम्ही या प्रचारामध्ये कमी पडतो? खरं तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जिथे जिथे जात होतो तिथे प्रतिसाद अतिशय चांगला होता, पण जनतेचा कौल हा मान्यच करावा लागेल आणि आम्ही सगळेजणच आत्मपरीक्षण करत आहोत. नक्कीच काय घडलं असेल याची आम्ही सगळेजण कारण मीमांसा करत आहोत आणि नक्कीच त्याच्यावरती आम्ही सगळेजण मिळून तोडगा काढू.
पक्षाने पुणे शहर पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री देण्यात यावं. ज्या पद्धतीने राज्यसभेचा ठराव केला होता त्या पद्धतीने मंत्रिपदाचा देखील ठराव केलेला आहे. या संदर्भात काय वाटतं? माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपणा आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. आता आपण म्हटलं की बारामतीचा विकास जसं मला सगळीकडे करायचं आहे त्याच बारामतीकरांनी तुमच्या पाड्यात वजन टाकले. पुण्याच्या भरात मतदान झालं की मग इलेक्शन भावनेवर फिरलं. आपल्याला माहिती आहे की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेजण विचारमंथन करत आहोत, आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच विचार करून पुढची वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुमचे प्रयत्न असणार आहेत का? काय तुमच्याकडनं फेरबदल केले जाणार का? आढावा घेतला जाणार? नक्कीच सगळेजण मिळून आता पक्ष राष्ट्रवादी पक्ष त्यांचे सर्वच वरिष्ठ नेते सगळेजणच हे सगळे ठरवतील आणि याच्यावरती पुढची वाटचाल करेल. खरं तर असं बोललं जातो बारामतीत लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला दादा असं चित्र आहे. तरी पण आता काही जण नवीन दादा म्हणून इच्छुक राहिलेत, उमेदवारी लढायची म्हणतायत, तुमच्या घरातले आहेत. मला असं वाटतं की प्रत्येकाला इच्छा असायला पाहिजे, इच्छा असाव्यात. शेवटी जनता ठरवेल काय करायचं ते. अजित पवारांचा विश्वास नव्हता, सहकारी सोडून जातील त्यामुळे खासदारची आपल्याला द्यावी लागेल. ते त्यांना वाटलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण त्यांनाच विचारलेलं बरोबर. निलेश लंके जे खासदार आहेत आता खासदार म्हणून आलेले आहेत आज ते काल एका दुसऱ्याला जाऊन भेटलेले आहेत. त्याच्यावरून आता बराच वाद निर्माण झालेला आहे. ज्यावेळेस पार्थ पवार त्या भेटीला गेलेले होते तेव्हा याच गटाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. मात्र आता काँग्रेस खासदार आहेत ते सुद्धा तिथं भेटून आले. आता आपल्याच माध्यमातून हे रान उठवलं गेलं होतं पण मला असं वाटतं की एवढं पारावरती रान उठवलं गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांनाच माहिती होतं. त्याच्यामुळे परत ही घटना घडली याची कारण मी मनसा मला वाटतं की त्याचं विचारमंथन झालं पाहिजे. एक शेवटचा कुठला एक प्रश्न घेऊयात आपण आणि त्यानंतर आपण पक्षाचा कार्यक्रम आहे कार्यक्रम मिळणार की नाही अपेक्षा की नाही प्रयत्न राहणार आहे. आप जिस जगह पे बैठे हो यहीं से पहला रेजोल्यूशन पास हुआ था कि आपको राज्यसभा दिया जाए. पुणे का विशेष प्रेम है आपको लगता है बारामती के मुकाबले? जी पुणे का प्रेम है विशेष प्रेम है. आपण थांबूयात या ठिकाणी. आपण हा कार्यक्रम पुढे कार्यक्रम हा कार्यकर्ते 5 वर्षापासून माझी सगळ्यांना धन्यवाद. आम्ही इथं 4:30 वाजता वेळ दिली होती. प्लीज 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 सगळ्यांना कार्यकर्त्यांना 4:30 नंतर बोलून मला खूप वेळ आपण म्हणता पण आहात आपलाही सन्मान. धन्यवाद. या ठिकाणी फक्त तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो. 10 तारखेला या ठिकाणी याच दिवशी भाऊ आम्ही ठराव मांडला होता या गणपतीला समोर साकडं घालून की वहिनी साहेब खासदार होणार. देवाने तो पूर्ण केला. आमच्या ठरावातली पुढची ओळ सुद्धा गणपती बाप्पा पूर्ण करेल अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. आदरणीय शहराचे अध्यक्ष दीपक मानकर यांना विनंती करतो आदरणीय बहिणी साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषजी जगताप बाबाजी तुम्हाला आपल्या समोरच्या विनंती आहे. साधारण शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या वतीनं भव्यदिव्य सन्मान होते. उत्साह उल्हास आणि प्रचंड आनंदाच्या ओघामध्ये राज्यसभेचा
खासदार आदरणीय सुनेत्राबाई अजितदादा पवार यांचे दणदणीत अभिनंदन. एकच त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय निमंत्रक ॲडव्होकेट मंदारभाऊ जोशी आरपीआयच्या वतीनं आदरणीय वैद्य साहेबांना संविधानाची प्रत भेट देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. ॲडव्होकेट मंदारभाऊ जोशी वैद्य साहेबांना भारताचे संविधान हे आलेलं प्रत या ठिकाणी देण्यात येते. वर्गशैली पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीनं आपण सर्वांनी आदरणीय वैद्य साहेबांच्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे. अभिनंदन करता, शुभेच्छा देत आहात. मी यानंतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण संयम करून वरती यायचं आहे. पहिले खाली गेल्यानंतर बाकीच्यांनी वरती यायचं. बसू नका, मध्ये कोणी बसू नका. सुरक्षा रक्षकांना सहकार्य करा. शिवाजी जगताप या ठिकाणी वैद्यसाहेबांचा सन्मान करा. सदानंद शेट्टी, बाबाजी धुमाळ, मनोज शिंदे सर्व कलाकारांच्या वतीने वैद्यसाहेबांचा सन्मान करतील. हळूहळू सर्वांनी या शस्त्रबद्दल घरी गडबड करू नका. आधीच खाली गेल्यानंतर आपण नंतर करूया. मंचावरील एकच पाहिजे शुभेच्छा. आपल्यासोबत वहिनी आहेत. वहिनी काय सांगाल? तिथं ठराव झाला, तिथं सत्कार होतोय. पहिली प्रतिक्रिया नाही भाऊ, आता कोणालाच नाही. अभिनंदन करूया. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या वतीनं एकंदरीत स्वागत. त्यांचा सन्मान झाला. खाली चला. बाकीच्या खूप थांबल्या रांगेमध्ये ॲडव्होकेट राहुलजी बसले या ठिकाणी सन्मान करत आहेत. कोणालाच नाही करत. नाही करत 1 to 1 नाही करत रे. तो मॅच्युअर्ड आहे. सगळ्यांनी या सगळ्यांनी नाही करत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सगळ्या पदाधिकारी या ठिकाणी वहिनीसाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनंदन करतात. सर्वांनी हळूहळू पुढे जायचं आहे. खूप छान सिस्टमने सहकार्य करत वहिनींना शुभेच्छा देतात. धन्यवाद. शुभेच्छा द्यायचे. वरती बोलल्यानंतर आपण वरती जातो. कृपया सहकार्य करा. बंद करा.
अरे काय यार गावाहून झालं यार 2 मिनिट आंघोळ झाली माझी थोडीशी काय अर्थ आहे का आदरणीय वैद्य साहेबांचा दणदणीत स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे बाजूला लावून टाकायचं डोक्यात उभं राहिले की धक्का